मित्रांनो नमस्कार. मागील 3-4 दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबई, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वत्र असा पावसाचा जोर आहे. अनेक भागात ढगफुटी झाली. दरवर्षी ढगफुटीचं हे प्रमाण वाढतच आहे. ऑगस्टमधील पावसाच्या अगोदर मे पासून पाऊस पडतोय. यावर्षी पाऊस भरपूर पडेल, मध्ये उसंत देईल. त्यामध्ये शेतीची कामं शेतकऱ्यांनी उरकून घ्यायला हवीत. मात्र शेतकऱ्याचे लक्ष शेतावर हवे, असे दैनिक पुढारीच्या 25 मे 2025 रोजीच्या बहार पुरवणीतील लेखामध्ये सविस्तरपणे नमूद केलेलं होतं. अर्थात पावसाचा हा जो अंदाज वर्तवण्यात आलेला होता तो निसर्गाचे जे संकेत मिळतात त्या संकेतावरून होता आणि त्यावर हुकूम पाऊस आजपर्यंत पडत आलेला आहे आणि पडतोय. स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेत यापूर्वीच मोठा पूर आला. या पुरामध्ये शेकडो जीव गेले. यामध्ये 28 विद्यार्थिनी की ज्या विद्यार्थिनी कॅम्पला गेलेल्या होत्या त्याही मृत्युमुखी पडल्या. अशा परिस्थितीमध्ये फक्त अमेरिकाच नव्हे तर जगातल्या अनेक देशांच्या मध्ये पुराची परिस्थिती उद्भवलेली आहे. अमेरिका ही स्वतःला महासत्ता समजते, तर त्याच्या पाठोपाठ रशिया हा देखील स्वतःला महासत्ता समजणारा देश आणि जो जगातील दुसरी आर्थिक महासत्ता आहे, अशा देशामध्ये सुद्धा पुराने थैमान घातलं. त्या देशामध्येही अनेक गावांच्या मध्ये पुराचं पाणी शिरलं, अनेक घरं पडली. स्पेन या देशातही खूप मोठ्या प्रमाणात पूर आला. चीनमध्ये पीत नदीनं पुराचा मोठा फटका दिला. त्यामध्ये हजारो गाड्या वाहून गेल्या. त्याचबरोबर अनेक घरं पडली. मात्र लाल भिंतीच्या आतमध्ये काय घडतं त्या बातम्या जगापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळं आपल्यालाही नेमक्या मिळू शकलेल्या नाहीत. भारतापुरतं जर बोलायचं झालं तर ऑगस्टच्या सुरुवातीला आणि त्याही अगोदर जुलैच्या अखेरीस उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली अशा अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पावसाने कहर केला असं म्हणायलाही काही हरकत नाही. मग ज्याला उत्तर काशी म्हटलं जातं त्या उत्तराखंडमधल्या एका गावामध्ये अवघ्या 44 सेकंदामध्ये ढगफुटी होऊन जे पावसाचं पाणी आलं त्या पावसाने शेकडो घरं जमीनदोस्त केली. त्या ओढ्याचं जे पात्र होतं त्या ओढ्याचं पात्र बदललं. अशा प्रकारचा हाहाकार, अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान हे अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं किंवा वारंवार अशा घटना घडून नुकसान होताना दिसतंय. त्याही अगोदर अगदी एप्रिलमध्येच अफगाणिस्तानमध्ये जो पाऊस पडला त्या पावसाने महापूर तर आणलाच, मात्र त्या देशातील हजारो घरं जमीनदोस्त झालेली आहेत. यावर्षी पावसाचं जे पडणं आहे ते सर्वांना चक्रावून टाकणारं असं वाटत असलं तरी हे पावसाचं वागणं असंच असेल असे पूर्वसंकेत आपल्याला मिळालेले होते. मात्र त्यानुसार आपण बदलत नाही. बदलणं आपल्याला शक्य होत नाही असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरत नाही. यावर्षी वाट पाहायला न लावता पाऊस आला, बेफाम आला, थोडासा थांबला आणि पुन्हा बेफानपणे पडायला लागला. हे पावसाचं जे पडणं आहे त्या पावसामुळं कोल्हापूर परिसरामध्ये पूर परिस्थिती उद्भवणार नाही अशीच शक्यता आजही दिसते. पाऊस मोठ्या प्रमाणात यापूर्वीही पडलेला आहे. 3 पेक्षा जास्त वेळा पंचगंगेच्या पात्रातून नदीचं पाणी बाहेर आलेलं आहे. मात्र इथल्या निसर्गाने दिलेल्या संकेतानुसार कोल्हापूरला महापुराचा तडाखा अद्याप बसलेला नाही आणि तो बसण्याची शक्यताही नाही. त्याचं कारण असं आहे की यावर्षी जे पावसाचे संकेत मिळालेले होते त्यानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असला तरी त्याचा कालावधी हा दीर्घ असणार आहे असं निसर्गातले संकेत सांगत होते. आणि यावर्षी त्यानंतर त्याप्रमाणे पाऊस पडत असताना देखील ह्याच निसर्ग संकेतामध्ये खूप मोठे बदल जाणवत आहेत. हे बदल जे आहेत ते चक्रावून टाकणार आहेत. नेमकं काय घडणार आहे त्याचा अंदाज थोडासा बांधता येत असला तरी नेमकेपणानं त्याची तीव्रता किती असेल
हे सांगता येत नाही. पाऊस कसा असेल, पाऊस कसा पडणार आहे याचा संकेत देणारं पहिलं जे निसर्गातील घटक मानला जातो तो म्हणजे बहावा. बहावा हे वर्षातून एकदाच फुलणारं झाड. उन्हाळ्याच्या मध्यावर्ती या झाडाची पिवळी झुंबरं लटकलेली पाहिली की आपल्याला लक्षात येतं की यावर्षी पाऊस चांगला येणार आहे. बहावा कधी फुलतो यावरून पावसाळा लवकर असणार आहे की उशिरा असणार आहे याचाही अंदाज बांधता येतो. हा बहावा यावर्षी भरभरून फुलला. त्या बहावाच्या फुलण्याप्रमाणेच पाऊसही भरभरून यायला सुरुवात झाली. ते अगदी बहावाच्या नैसर्गिक वर्तनाप्रमाणे यावर्षी घडत होतं. मात्र हे घडत असतानाच यावर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा बहावा फुललेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे बहावाचं फुलणं काही काळाची दीर्घ विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा जोरात पडणार असंच तर सांगत नाही ना, हा एक येणारा प्रश्न आहे. तसंच निसर्गातील दुसरं झाड जे आहे की ज्याच्या वर्तनावरून पावसाचा अंदाज बांधला जातो आणि मागील 5 वर्षापासून या निसर्ग घटकांचं निरीक्षण करून बांधलेले किंवा सांगितलेले पावसाचे अंदाज हे अगदी अचूक आलेले आहे. हे दुसरं झाड म्हणजे पांढरफळी. पांढरफळीला सुद्धा मे महिन्यामध्ये साधारण फळे लागतात आणि फळं पिकायला सुरुवात झाली की 8 दिवसात पाऊस यायला सुरुवात होते. असं असताना यावर्षी वर्षातून एकदाच फुलणारी ही पांढरफळी सुद्धा 3 वेळा फुलली. पहिल्यांदा ज्यावेळेस फुलली त्यानंतर 20-25 मे पासून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तो जूनमध्ये बरसतच राहिला. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पांढरफळी फुलायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की दीर्घ विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा पडणार आहे. त्याप्रमाणे पाऊस आता सुरू झालेला आहे. हे निसर्गाचं वागणं एखाद्या चक्रीवादळामुळं, कमी दाबाच्या पट्ट्यामुळं असं हवामान खातं सांगत असलं तरी वर्षातून एकदाच फुलणारी झाडं, एकदाच फळं देणारी झाडं ही अशा प्रकारे जर वारंवार बहरत असतील, फुलत असतील, आजवरचं त्यांचं वागणं जे त्यापेक्षा वेगळं वागणं जर दाखवत असतील तर यामधून निसर्ग अनाकलनीय वागणार आहे किंवा निसर्ग अनपेक्षित अशा पद्धतीनं पुढचं बिहेवियर ठेवणार आहे. आजपर्यंत जसं वागलो नाही तशा पद्धतीचं त्याचं वागणं असेल असे संकेत स्पष्ट दिसत आहेत. आजवरच्या या झाडांच्या फुलण्यानं अगदी अचूक अंदाज दिलेत. यावर्षी पांढरफळी सुद्धा एप्रिलमध्ये फुलली आणि मे मध्ये पाऊस सुरू झाला. त्यानंतर काही दिवसानंतर कळ्या आल्या आणि तेव्हाच पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं. जुलैमध्ये आपल्या या भागामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये तरी पाऊस नव्हता म्हटलं तरी हरकत नाही, इतका तो कमी झाला. पुन्हा ऑगस्टमध्ये ही झाडं भरभरून फुलली आहेत आणि याच्यातून पुढे हा पावसाळा यावर्षी अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत जातो की काय अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. म्हणजे वर्षाचे 2च ऋतू राहतात की काय, पावसाळा आणि उन्हाळा. जी परिस्थिती इंग्लंडमध्ये, जी परिस्थिती अमेरिकेतल्या बऱ्याच भागात आहे तशीच परिस्थिती आपल्या भागातही होण्याची चिन्ह या निसर्गाकडून मिळत आहेत असं वाटतं. या पावसावेळी आत्ता जो पुढे पाऊस येण्याची शक्यता आहे त्या पावसाच्या वेळेस भातासारखी पिकं काढणीला आलेली असतील, खरीपातील पिकांचे दाणे भरलेले असतील आणि त्यावेळेसच जर पुन्हा जोराचा पाऊस आला, मोठा पाऊस पडला तर या पिकलेल्या शेताचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 25 मेच्या अंकामध्ये ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याप्रमाणेच कापणीच्या वेळेस पिकांच्याकडे लक्ष देणं शेतकऱ्याने खूप गरजेचं आहे. जर या काळात वेळेत कापणी नाही झाली आणि अचानक जर मोठा पाऊस आला तर शेत पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान संभवतं. त्यामुळं शेतकऱ्याने दक्षता घ्यायला पाहिजे. अर्थात हे पावसाचं वागणं जे आहे हे अनपेक्षित असं आपण म्हणता कामा नये. याचं कारण IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज या संस्थेनं पावसाचं वागणं कसं असेल याबद्दल 4-5 वर्षापूर्वीच जगाला सावध केले. असं असताना देखील माणसाच्या वर्तनात कुठला बदल झाला नाही. कोरोनामध्ये ज्या वेळेस लॉकडाऊन झालेलं होतं, सर्व वाहनं रस्त्यावरची थांबलेली होती, विमानांची उड्डाणं थांबलेली होती, त्या काळामध्ये पुन्हा निसर्ग पहिल्या मार्गावरती आलेला होता. मात्र लॉकडाऊन उठलं आणि परत आपली वाहनं सुरू झाली, कारखाने सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला सुरुवात झाली आणि पुन्हा
त्याच गतीनं किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त गतीनं आपण निसर्गामध्ये प्रदूषके सोडायला लागलो. तापमान वाढीला कारण असणारे घटक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात सोडायला लागलो आणि पहिले पाढे 55 सुरू झाले. त्यामुळं इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजनं ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडू शकतात. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळं पुराची परिस्थिती अनपेक्षितपणे येऊ शकते. ज्या भागाने कधी पूर पाहिला नाही त्या भागामध्ये पूर येऊन शेतातील पिकं वाहून जाऊ शकतात. ढगफुटीमध्ये शेतातील उगवलेल्या पिकासह माती वाहून जाऊ शकते. दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात किंवा उत्तराखंडमध्ये जसं गावांच्या वरती पुराचं पाणी आलं अशा घटना वारंवार उद्भवण्याची शक्यता आहे. हे सर्व इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजचा अहवाल सांगतो. त्याच पद्धतीनं निसर्गातले जे घटक आजवर पावसाचे अचूक अंदाज सांगत आलेले आहेत त्या घटकांचं अनाकलनीय वागणं आपण समजून घ्यायचा प्रयत्न राहिला पाहिजे. आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. ज्या घटकांच्यामुळं निसर्गामध्ये हे अनाकलनीय बदल घडतायत ते म्हणजे प्रदूषक. ज्या घटकांच्यामुळं जागतिक तापमान वाढ होत आहे ते घटक वातावरणात कमीत कमी कसे मिसळतील याची दक्षता घ्यायला हवी. आपण जर केलं अशा पद्धतीनं आपल्या वर्तनात बदल केले नाहीत तर निसर्गाचं वागणं असंच बदलत राहणार आहे. निसर्ग बदलत राहणार आहे. त्याच्याशी आपल्याला जुळवून घेण्याशिवाय पर्याय असणार नाही. मात्र तो पर्याय नसला तरी आपण निसर्गावरचं अतिक्रमण कमी करायला पाहिजे. जागतिक तापमान वाढ नियंत्रित कशी राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. नमस्कार.